बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे हरिनारायण आष्टा आणि या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे गणेश माळवे। राज्याचे माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार असलेले सुरेश अण्णा धस यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। अण्णांच्या माध्यमातून त्यांनी गावामध्ये विविध विकास कामे केलेली आहेत आणि भविष्यामध्ये देखील आणखी खूप सारी कामे करून गावचा चेहरामोहरा बदलायचा आहे। त्यांच्या सौभाग्यवती सध्या या गावच्या सरपंच आहेत। गणेश माळवे यांच्या सामाजिक कार्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना ही संधी दिलेली आहे। गावच्या सर्वांगीण विकासाकरिता गणेश माळवे यांनी आपला पूर्ण वेळ दिलेला आहे। म्हणून अशा या लोकसेवकाची आजवरची राजकीय आणि सामाजिक वाटचाल मांडण्यासाठी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी देवशाला गणेश माळवे, सरपंच पती गणेश माळवे। सन 2012-13 पासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत होतो। केलेल्या कामाची पावती म्हणून अण्णांनी 22-23 सरपंच पदासाठी पण फेरनिवड केली। अण्णांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करून मी परत सरपंच म्हणून गावकऱ्यांनी माझी निवड केली। राजकीय प्रवासाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अमरराजे निंबाळकर यांचं प्रामुख्याने सातत्याने दिलेले मार्गदर्शन, त्याच्या जोरावर आणि केलेल्या कामाच्या पावतीवर आणि अण्णांनी दिलेल्या संधीवर इथपर्यंत राजकीय प्रवास आलेला आहे। नमस्कार, आता आम्ही आहोत आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण या गावामध्ये। खरं तर ही देवाची भूमी आणि अशा या पुण्यवंत भूमीमध्ये ज्या व्यक्तीला नेतृत्व करण्याचं भाग्य लाभतं ती व्यक्ती खरंच या ठिकाणी अगदी भाग्यशाली असते। अर्थातच मी बोलतो या ठिकाणी गणेशजी माळवे यांच्याबद्दल। त्यांच्या सौभाग्यवती गावच्या सरपंच आहेत। ते त्यांचं सामाजिक राजकीय कार्य खूप मोठं आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरेश अण्णा धस साहेब, आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांचे ते अगदी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। गणेशजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। मला सुरुवात करायची खरं तर आज तुमच्या सौभाग्यवती सरपंच आहेत म्हणून ही मुलाखत नाही, तर गणेशजी माळवे हे व्यक्तिमत्व एक चांगलं आहे, नाही का, प्रामाणिक आहे आणि त्या प्रामाणिक व्यक्तीचा हा प्रवास आहे। आम्हाला ऐकायचं आहे की तुमचं सामाजिक जे कार्य आहे, जो प्रवास आहे ते काय होता नेमका की जेणेकरून तुम्हाला गावकऱ्यांनी स्वीकारलं? पहिल्यांदा नमस्कार सर। आमचं एक माळी कुटुंब, एक धार्मिक कुटुंब आहे आणि आम्ही पहिल्यापासून सुरेश अण्णांच्या संलग्न राहिलेलं आमचं कुटुंब आहे। आमच्या एकंदरीत राजकीय प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या कुटुंबामध्ये 2012-13च्या अगोदर कोणीही राजकीय प्रवासात कधीही नव्हतं। अण्णांनी 2012 साली 12-13ला पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी अण्णांनी संधी दिली। तेव्हापासून आमचा राजकीय प्रवास चालला आहे। असं म्हणतात की कोणीतरी लागतं पाठीमागं, नाही का, आणि तुमच्या पाठीवर हात साक्षात अण्णासाहेबांचा, हो, सुरेश अण्णा धस साहेबांचा। मला असं वाटतं की अण्णा ज्या व्यक्तीला हात लावतो त्या व्यक्ती सोनवतात। अण्णा म्हणजे एक परिस आहे। अण्णाच्या सहवासात जो जातो, ज्याच्या डोक्यावर अण्णाचा हात असतो, पाठीवर हात असतो, तो 100% याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबा, चुलते किंवा वडील कोणीच राजकारणात नव्हतं। मला गणेशराव विचारावं वाटतं की मग तुम्ही राजकारणाचं श्रीगणेश का केलं, काय करावं असं वाटतं तुम्हाला? काय नाही, असं योग्य बरीच झालं। अण्णांच्या सहवास अमरराजे निंबाळकर आमचे फार चांगले व्यक्तिमत्व आहे आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य, हो, अमरराजे निंबाळकर साहेब, आणि त्यांचे आमचे फार चांगले संबंध आहेत। त्यांनी नाव सुचवल्यानंतर आम्हाला अण्णांनी संधी दिली। तोपर्यंत मला असं वाटतं की राजांनी हिरा बाळगला खरं तर, नाही का, आणि संधी दिली। ते विचारावं असं वाटतं की आता कधीपासून तुमच्या सौभाग्यवती सरपंच आहेत, कशा पद्धतीने काम करतात आम्हाला ते ऐकायचं। आता सन 22-23 मध्ये जे आपले सार्वत्रिक निवडणूक झाल्या ग्रामपंचायतच्या, बरं, त्यामध्ये अण्णांनी संधी दिली, अमरराजांनी, अण्णांनी त्यांनी संधी दिली। त्या संधीचं सोनं करून आणि तुमच्या सौभाग्यवती सरपंच म्हणजे, नाही का, हो। आता ऐकायचं आम्हाला की जे आष्टा हरिनारायण जे गाव आहे, जे देवभूमी खरं, नाही का, अगदी चांगलं गाव आहे, हो। तर या गावामध्ये काय करायचं नेमकं की जेणेकरून हे गाव अगदी सुंदर, स्वच्छ, छान दिसायला?
तुम्हाला आमच्या गावाबद्दल सांगायचं म्हणलं तर आमचं गाव म्हणजे सुसज्ज गाव असल्यासारखं गाव आहे आमचं थोडं. चांगलं गाव. हो. आमच्या गावातले धार्मिक स्थळे जेवढे पण आहेत तेवढे सगळे सुसज्ज आहेत. सर्व मंदिर आमचे चांगल्या इथं हरिनारायणाचं मंदिर आहे. हो, हरिनारायण स्वामींचं मंदिर आहे. बरं. फार पुरातन मंदिर आहे. बरं. मंदिर खूप छान आहे. आणि खंडोबाचे मंदिर आहेत आमच्या गावात. वामनदेवचं मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, भैरवनाथचं मंदिर आहे. म्हणून तो म्हणतो देवाची भूमी. हो, नक्की तर नक्की. मग भविष्यामध्ये काय कल्पना आहे तुमची की अण्णांच्या माध्यमातून काय करायचं? अण्णांनी एवढं भरभरून दिलेलं आहे आम्हाला, त्यामुळे अण्णाकडे मागण्याची आम्हाला गरज लागत नाही. कारण की अण्णांचंच गाव असल्यासारखं आमचं गाव आहे. त्याच्यामुळे असं काय कधी होऊन कधी मागण्याची गरज तर आजपर्यंत पडली. बऱ्याच वेळेला आम्ही विचारतो की काय पाहिजे तर अगदी याची तयार असते आणि तुम्ही म्हणतात की आम्हाला भरपूर दिलंय. हो, मला जे आताची भौतिक सुविधा जेवढा दिसतात त्याच्यात 99% हा अण्णांचाच वाटा आहे. त्याच्यामुळे असं कधी अण्णा म्हणून म्हणायची गरज लागत नाही. कारण अण्णांचंच एवढं आमच्या गावात बारीक लक्ष आहे. सरपंच म्हणून गावाकडे पाहत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीकडे अधिक तुम्ही लक्ष देता? सरपंच म्हणून जर गावाकडे बघायचं म्हणलं तर आम्ही प्राधान्यक्रमाने आम्ही आमच्या गावच्या वस्त्या खूप मोठमोठ्या वस्त्या आहेत, गावापेक्षा मोठ्या वस्त्या आहेत. त्या संदर्भात आम्ही अण्णाकडे पाठपुरावा केला असता. आम्हाला शेतरस्ते फार महत्वाचे होते. तर अण्णाकडे मागणी केल्यानंतर किंवा अण्णांच्या कानावर घातलं आम्ही त्यांना आपलं असं करावं लागतंय. तर अण्णांनी सन 22-23 पासून सध्या आमचे शेतरस्ते, पानंद रस्ते 24 पानंद रस्ते अण्णांनी मंजूर करून दिले आम्हाला आणि त्याचे कामही प्रगतीपथावर चालू आहे. निश्चितच चांगलं काम करतो. हो. आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने एकूणच तुमच्या ज्या सौभाग्यवती आहेत, जे सरपंच आहेत, ओघाने तुमचा आम्ही आज गौरव करत आहोत, सन्मान करत आहोत. तर काय वाटतं नेमकं आज? नाही, पहिल्यांदाच मी माईक हातात घेऊन बोलतो. त्याच्यामुळे तुम्ही आमची निवड केली, मुलाखत केली, त्याबद्दल तुमचे प्रथमतः धन्यवाद. मला असं वाटतं की ज्याचं नाव गणेश असतं, कारण गणेश म्हणजे सुरुवात नाही का, गणेश म्हणजे देवता. आणि भाग्य या ठिकाणी की प्रथम नागरिक होण्याचा मान त्यांना भेटला, त्यांच्या कुटुंबाला मिळाला. आणि अत्यंत सात्विक, प्रामाणिक, अगदी अण्णांच्या मर्जीत राहून काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. कारण ते सांगतायत की माननीय अण्णासाहेबांनी या गावाला भरभरून दिलं आहे, कारण गाव त्यांचंच आहे. आणि ज्या वेळेला सरपंच या ठिकाणी या भूमिकेत असतात त्यावेळेला निश्चितपणे गावचं चांगलंच होतं नाही का. भविष्यामध्ये खूप चांगल्या कामांची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांच्या सहभागीकडनं अपेक्षा आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य निंबाळकर साहेब यांचं लक्ष आहे, राजांचं लक्ष आहे, अण्णांचं लक्ष आहे. अगदी चांगलं काम पाहायला मिळणार आहे आपल्याला. मी एवढंच म्हणेन की तुम्हाला पुढील जो कार्यकाळ आहे तो अधिक चांगला जावा, तुमचा गावचं चांगलं व्हावं आणि गावच्या विकासामध्ये आपण अधिक भर टाकावी यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या गावचे सरपंचपती गणेशजी माळवे यांच्या साधला संवाद, घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.